सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल. कारण की ना खूप दिवसानंतर महिन्यानंतर म्हटलं तरी चालेल, पण खूप दिवसानंतर येत आहे. कारण की कुठे जायचा असा टाईमच आला नाही की जेणेकरून आम्ही नाही का कुठेतरी ट्रिपला निघू. पण सो आत्ता मुलांना सुट्टी आहे आणि आम्ही आता एक फॅमिली ट्रिप करणार आहोत आणि फॅमिली ट्रिपसाठीच आम्ही सगळे चाललो आहोत. आणि जिथं जाणार आहोत ते लोकेशन पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे बघा. ओके. मैं हूँ, ये मेरा भाई है, वो ये मेरी बहन है. ये चौथा का गया भाई वो. कोण कोण याला ओळखतं जरा कमेंट्स मध्ये सांगा. याला पण ओळखता. मेरे दोस्त को भी लाइक करो, सब्सक्राइब करो. नहीं एक ही करो. 1000 करो. गोल्डन प्ले बटन क्या चाहना हो ना. ही आमची ट्रॅव्हलर आहे. सॉरी, ही आमची ट्रॅव्हलर आहे. लक्झरी आहे, एसी वाली. डिचिक डिचिक पण करते. एक मिनिट यांचं झाल्यावर मग मी तुम्हाला मधून पण दाखवतो कशी आहे. हॅलो, आम्ही चाललो आहोत फिरायला. ओ भाई, अरे तू मधला आता व्हिडिओ काढशील. अरे गुचगुच नका करू. मागे पण होतं एवढी एवढे लाईट अरे ऑटो ऑन झाली ती. एक नवीन ट्रिपला, ते पण फॅमिली ट्रिप, हो की नाही दादा? येस. त्या सगळ्या अभी तक तो शायद से 130 या फिर 136 हो रहे. अभी तो हमें सो के नीचे चल सो जाके. क्या एक्टिंग करते हैं रे सोने के, बल्कि सो भी नहीं रहे तो. ये तो घूम पड़े इससे. ये तो एक्टिंग का बादशाह है भाई. देखो बस. एक तर मला कळत नाही आपण आम्ही हिंदी का बरं बोलतोय. पूर्ण सुनसान आहे. बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही. तर गाईज असंच बघायला गाईज आत्ता ना 2 वाजले तर आम्ही आलो आमच्या पेर्स इथे आणि काही खायला. अभी खा लो पैसे तुम सो फ्रेंड, आम्ही 2ला ब्रेक घेतल्यानंतर थोडासा चहा वगैरे आणि ज्यांना वॉशरूमला जायचं होतं ते वॉशरूमला जाऊन आलो आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलेलो आहोत. पुढचा प्रवास हा आमचा फर्स्ट पॉइंट राहणार आहे फिरण्याचा, तो आहे येडेश्वरी माता. येडेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता जात आहोत आणि आत्ता वाजलेले आहे 4:30 आणि आम्ही आता पोहोचलो. सो आत्ता वाजले 7 आणि आम्ही आलो आहे येडेश्वरी मातेच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी.
माझं केसले वाढली. आम्ही आता आलो आहे. सो हे आहे येडेश्वरी मंदिराचं महाद्वार आणि इथूनच या मंदिराच्या पायऱ्या सुरू होत आहे. तर चला आता आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊया. महाद्वारामधून ज्यावेळेस आपण एंट्री करतो तर एंट्री केल्यानंतर मंदिराच्या एवढ्या काही जास्त पायऱ्या नाहीये, म्हणजे कुणीही इझिली चढू शकतं. सकाळचा टायमिंग होता त्यामुळे आम्ही पटापट दर्शन घेण्यासाठी निघालो. आता मंदिरात जाण्या अगोदर मी इथे पूजेचं सामान घेत आहे, ओटीचं, आणि सामान घेऊन मग आम्ही पुढे जाणार आहोत. आता मी पूजेचं सामान घेतलं आणि पूजेचं सामान आम्ही सर्वजण घेणार आहोत ओटीचं, आणि सामान घेऊन आता आम्ही जाणार आहोत मंदिरात दर्शन घेण्यासाठी. इथे आहे आमची गुड्डू, हर्षू, नव्या, विराज, सासूबाई, हे आमचे हे आणि माझे दी. समोरच तुम्हाला हे येडेश्वरी देवस्थानाच्या मंदिराचं अन्नछत्र आहे, म्हणजे तुम्हाला इथे जेवणाचा टायमिंग पण दिलेला आहे. आम्ही आता सकाळी सकाळी आलेलो आहे. आम्ही येडेश्वरी मातेचं दर्शन घेऊन चाललो आहोत तुळजापूरला. तुळजापूरचं अंतर हे 20-25 मिनिटात येणार होतं, कारण की जवळ होतं. आता आम्ही मंदिराच्या इथे आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर नाश्ता केला, कारण की खूप टाइम झालेला होता, 11:30-12 तरी वाजलेले होते. मग नाश्ता करून आम्ही सर्वजण मंदिरात आलो. हा बघा तुळजापूर मातेचा किती छान असा महाद्वार आहे मंदिराचा. आणि आता आम्ही इथून एंट्री करणार आहोत. त्याआधी आम्ही चप्पल स्टँड कडे जाऊन सर्वांची चप्पल बूट ठेवल्या आणि प्रत्येकीने साडी नेसल्यामुळे गजरे वगैरे लावून आम्ही छानपैकी निघालो. आता आम्ही इथून एंट्री केलेली आहे आणि एंट्री केल्यानंतरच मंदिरासाठी आम्ही रांगेत उभे राहणार आहोत, कारण की ना आपल्याला मुखदर्शन घ्यायचं होतं. आणि मेन म्हणजे ना आपल्याला पासेस घेऊन किंवा आपण डायरेक्ट जी एंट्री आहे ती आम्ही करणार नव्हतो. आम्ही डायरेक्ट मंदिरात जाणार आहोत. मंदिरात जाण्यासाठी इथून ह्या खूप मोठ्या मोठ्या रांगा आहेत. सो आता आम्ही तिथे जात आहोत. आणि मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण दर्शन दाखवता येईल की नाही हे सांगू शकत नाही, कारण की तुम्ही बघू शकता समोरच लिहिलेलं आहे की CCTV कॅमेरे चालू असल्यामुळे कॅमेरा अलाउड नाहीये. सो आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आहोत. कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी मंदिरात मधली मूर्तीचं खूप सुंदर आमचं जे दर्शन झालेलं आहे ते दाखवू शकले नाही. बाहेर तुम्ही येऊन बघू शकता की खूप छान इथे महालक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. खंडेरावचं मंदिर होतं, खूप छान होतं. इथं गोंधळ लोक पूजा करताय. ही ती जागा आहे. आता वाजले आहे 6 आणि आम्ही जस्ट आलेलो आहोत अक्कलकोटला. आणि मी एकाच ब्लॉगमध्ये ते तुळजापूरचं देवीचं दर्शन आणि अक्कलकोट आणि येडेश्वरीचं दर्शन हा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघा. आता आम्ही तुळजापूरचं दर्शन घेऊन अक्कलकोटला आलो आहोत. अक्कलकोटला येण्यासाठी आम्हाला 1-1.5 तास लागला साधारणतः, आणि आम्ही 6 पर्यंत अक्कलकोटमध्ये पोहोचलो. आता अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर फर्स्ट आपण मंदिराचं दर्शन घेणार आहोत. आणि मंदिराचं दर्शन घेण्यासाठी हे अगोदरच आम्ही गाडी पार्किंगला लावली, आणि गाडी पार्किंगला लावल्यानंतर हे लोक अगोदरच पुढे आलेले होते आणि त्यानंतर आम्ही हळूहळू येत होतो. सो आता आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. जर कॅमेरा अलाउड असला तर मी तुम्हाला आतमध्ये खूप मंदिराचं म्हणजे मेन गाभाऱ्यातलं दर्शन दाखवेल, नसला तर मग मी तुम्हाला फक्त बाहेरूनच दर्शन दाखवणार आहे. सो इथे समोरच आता खूप छान इथं स्वामी समर्थांची मूर्ती आहे. इथे चप्पल स्टँड पण होतं. इथं अन्नछत्र आहे, इथे तुम्ही जेवण करू शकता. जेवणाचा पण त्यांनी टायमिंग दिलेला आहे. आणि पुढे जर गेलो तर पुढे गेल्यानंतर इथे खूप सुंदर मूर्ती आहे, तीही आम्ही या कॅमेरामध्ये कैद केलेली आहे. किती सुंदर मूर्ती आहे. आणि इथे खूप लोक फोटोशूट पण करत होते, सो आम्हीही केलं. आणि इथे शेजारी तुम्हाला शिवाजी महाराजांची पण मूर्ती बघायला मिळेल. समोर दत्तांचंही खूप सुंदर मंदिर होतं.
आणि परत थोडंसं पुढं चालत गेल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांच्या मठातली फर्स्ट एंट्री गेट आपल्याला बघायला मिळेल. सो सनसेट बघा किती सुंदर होत आहे आणि छान वाटत आहे. आता आम्ही आलो आहोत मंदिरात आणि मंदिरात आल्यानंतर मी पूजेचं सामान घेणार होती. सामान घेण्यासाठी म्हणजे जिथे आपण सामान घेणार आहोत तिथंच आपल्याला चप्पलही ठेवता येईल, त्या हिशोबाने आम्ही इथे दोघी तिघींनी सामान घेतलं. आणि आता आम्ही आलो आहोत मंदिरात. मंदिरामध्ये ही समोरच स्वामी समर्थांची खूप सुंदर सुबक मूर्ती आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिराचा गाभाराही खूप सुंदर होता. सो आता आम्ही बाहेर आलो, थोडीशी शॉपिंग केली आणि आता जेवण करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. पण हा होता आमचा फर्स्ट डेचा व्लॉग, म्हणजे आम्ही आमचे टूर हा सुरू केलेला आहे त्यातला हा आमचा पहिला दिवस होता आणि हा पहिला दिवस आमचा खूप छान गेला. आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट डेचा पण व्हिडिओ बघायला